नमस्कार मित्रांनो, IPL आता संपलेले आहे, पण आता भारतीय क्रिकेटची त्यासाठी खरी मेजवानी सुरू होणार आहे. कारण पुढील 2 वर्षात टीम इंडिया जगभरात अनेक मोठ्या मालिका खेळणार आहे. 2026 ते 2027 या कालावधीत भारत तब्बल 54 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच पुढील 2 वर्षे क्रिकेटच्या त्यांना जवळपास प्रत्येक महिन्यात टीम इंडियाचा सामना पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम जून 2026 मध्ये भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. या मालिकेत 1 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळले जाणार आहेत. एकूण 4 सामने. IPL मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी मिळालेली आहे. यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 2 T20 सामने खेळले जातील. जरी मालिका छोटी असली तरी युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. त्यानंतर जुलै महिन्यात भारताचा इंग्लंड दौरा होणार आहे. ही मालिका सर्वात चर्चेची ठरू शकते. इंग्लंड विरुद्ध भारत 5 T20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. म्हणजेच एकूण 8 सामने. इंग्लंडच्या मैदानावर विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यानंतर श्रीलंकेविरुद्ध भारत 2 कसोटी आणि 3 T20 सामने खेळणार आहे. म्हणजेच एकूण 5 सामने. या मालिकेत वर्ल्ड कपसाठी नवीन संयोजनाची चाचणी घेतली जाऊ शकते. यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध 3 वनडे आणि 5 T20 सामने खेळले जाणार आहेत. म्हणजे एकूण 8 सामने. वेस्ट इंडिजची धडाकेबाज क्रिकेट शैली पाहता ही मालिका रोमांचक ठरू शकते. यानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे आणि 5 T20 सामने खेळले जाणार आहेत. म्हणजे एकूण 8 सामने. न्यूझीलंडच्या वेगवान खेळपट्ट्यावर भारतीय फलंदाजाची खरी परीक्षा लागणार आहे. पुढे झिम्बाब्वे विरुद्ध 3 वनडे सामने खेळले जातील. या मालिकेत युवा खेळाडूंना अधिक संधी मिळू शकते. आणि मग येईल सर्वात मोठी मालिका, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. या मालिकेत 5 कसोटी सामने आणि खेळले जाणार आहेत. म्हणजेच एकूण 8 सामने. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने म्हणजे क्रिकेट चाहत्यासाठी पर्वणीच असते. मित्रांनो, जर आपण एकूण आकडेवारी पाहिली तर भारत पुढील 2 वर्षात 10 कसोटी सामने, 18 वनडे सामने आणि 26 T20 सामने असे एकूण 54 सामने खेळणार आहे. या सर्व मालिकांचे एकच मोठे लक्ष असणार आहे, ICC वनडे वर्ल्ड कप 2027. भारतीय संघाला 2023च्या अंतिम सामन्यातील पराभव विसरून पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. रोहित शर्मा 2027 पर्यंत खेळणार आहे आणि विराट कोहली वर्ल्ड कप खेळणार आहे. शुभमन गिल पुढचा 2027चा वनडे वर्ल्ड कपचा कर्णधार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या मालिकेची सर्वात जास्त उत्सुकता आहे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया की 2027चा वर्ल्ड कप? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.